उपस्थित सर्व शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 1968 किती वर्ष झाली? मी आलो म्हणून तुम्हाला आनंद झाला, पण मी इथे आलो म्हणून मलाच जास्त आनंद झालाय. याचं कारण असं की 68 सालापासून आत्तापर्यंत, आणि अनिल परब तर म्हणाले पुढची आणखीन 100 वर्ष, तुम्ही या शिवसेनेचा, आपल्या हक्काचा, मराठी माणसाचा, कोळी बांधवांचा बालेकिल्ला हा चिरेबंद ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल खास तुम्हाला धन्यवाद देतोय. आत्ताचं सरकार कसं आहे तुम्हाला कल्पना आहे. या निवेदनातला विषय हा केवळ तुमचाच नाही, तर बहुतेक संपूर्ण किनारपट्टीवरती आपल्या कोळी समाजाचा झालेला आहे. कारण आता सांगताना तुम्ही माझं सांगितलं ना, मी किती साली इकडे आलो होतो, खारदांड्याचं आपलं ते कुठलं मार्केट, त्या मार्केटमध्ये मी 2-3-4 वेळा येऊन गेलेलो आहे. तिथल्या माझ्या कोळी भगिनींशी बोललेलो आहे. आणि थोडं एक नूतनीकरणाचं, कारण अजूनही मार्केट पॉलिसी अद्याप ठरले की नाही मला कल्पना नाही, पण नूतनीकरण आपण केलं होतं. थोडक्यात सांगायचं काय की शिवसेनेचं लक्ष हे जनतेवरती आहे, कोळी बांधवांवरती आहे. आणि आता हे सगळे जे काय आहेत, सगळी गद्दार सेना, मिंदे सेना, भाजप बिजप सगळं, यांचं लक्ष हे माझ्या कोळी बांधवांच्या जमिनीवरती आहे. पण त्यांना अजून लक्षात आलेलं नाहीये की ही जमीन गिळणं एवढं काही सोपं नाहीये, आणि आम्ही ती काय होऊ देणारच नाही. तुम्ही काळजी करूच नका, अजिबात होऊ देणार नाही. कारण सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात, जिकडे जाऊ तिथे खाऊ, हे यांचं महायुतीचं, म्हणजे आपण म्हणतो ना समविचारी. ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशी युती होती, ती समविचारी होती, की आपल्या भूमिपुत्रांसाठी, हिंदुत्वासाठी आणि साहजिकच राज्यासाठी आणि राष्ट्रासाठी होती. आता ती युती तुटली, त्यांच्याबरोबर गेले. आता त्यांची युती कशी झालेली आहे? भाजपमधला अमित शहा गट आणि ही मिंदे सेना, अशी ती युती झालेली आहे. आणि ही युती सगळीकडे खात सुटलेली आहे. म्हणजे आज सुद्धा मी काय भाषण ऐकलं नाही त्यांचं तिकडे, कारण ऐकण्यासारखं भाषण ते नसतंच. अधिवेशन आज पार पडलं, संपलं ना अनिल आज. या अधिवेशनामध्ये किती जनतेचे प्रश्न सुटले? हा जर का त्यांना प्रश्न नुसता विचारला तरी अंगाचा तिळपापड होतो. आणि मग प्रश्न असा येतो की हे अधिवेशन होतं की प्रचाराची सभा होती? कारण घोषणा अमाप झाल्या, पण त्या घोषणांमध्ये केवळ एक विकासाची धुळफेक करायची, विकास विकास विकास, आणि खालनं जमिनी हडप करायच्या. आज ही आपली संस्कृती आहे. येळकोट येळकोट आपण बोलतो, आई एकविरा मातेचा विजय असो म्हणतो. ही सगळी संस्कृती, अगदी आपल्या मुंबईचं, मुंबादेवी हे ग्रामदैवत, आणि तरी देखील हे माहिती आहे, तरी सुद्धा त्यांचा केंद्रातला तो कोण मंत्री आला होता आणि त्यांनी कुठल्या त्या ह्याच्यात जाऊन सांगितलं की मला, म्हणजे त्यांना आनंद होतोय की तुम्ही अजून बॉम्बेचं मुंबई नाही केलं. कुठल्या त्या ह्याचं जितेंद्र सिंगनी, मग यांच्या डोक्यात अजूनही ते बॉम्बे आहे. आयआयटी मुंबईचं अजून बॉम्बेचं मुंबई नाही केलं. अरे कोण तुम्ही, कुठून आलात? आमचे हे कोळी आहेत, पाठारे प्रभू, सगळे भंडारी समाज, सगळे आमचे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. आणि त्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली. 68 साली काय शाखा बांधली? काय उगाच काही तिकडे आपण काय क्लब काढायचा म्हणून नाही काढली ती शाखा, तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना ही 1966 साली केली. आणि म्हणून 68 साली शिवसेना प्रमुख इकडे स्वतः आले होते या शाखेचं उद्घाटन करायला. आणि आज सुद्धा मी तेवढ्याचसाठी आलेलो आहे. मी तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे की आणि किती कोणी किती आदळापट करू दे, पण माझ्या कोळी बांधवांच्या जागेला जरा जरी हात लावला तरी हात आम्ही कलम करून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि याच भाषेत आता त्यांच्याशी बोलावं लागेल. अजूनही सीमांकन होत नाहीये. आणि तो जो येताना मी बघितलं, मासे सुकट टाकण्याचा जो जी काय जागा आहे, ती जागा हडप करायला आता बघतायत. तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा पाहिजे?
कोळीवाडा आल्यानंतर नाकाला रुमाल लावणारा पाहिजे तर तुमच्या सोबत येऊन बसणार, तुमचे प्रश्न सोडवणारा पाहिजे? हा साधा प्रश्न, त्याचं जे उत्तर येईल ते मला मान्य आहे. आणि हा विषय जे मी म्हटलं की केवळ इथल्या भागाचाच असं नाहीये, तुम्ही सगळा कोळी समाज इकडे आहे. जा प्रत्येक मुंबईवरती सुद्धा वर्सोव्यापासून कुलाव्यापर्यंत, आणखीन पुढे गोराईपासून जिथपर्यंत मुंबई महानगरपालिकेची हद्द आहे, पलीकडे गेल्यानंतर तर पालघर लागतं. पालघरमध्ये सुद्धा वाढवण बंदर येते. आता आणखीन तिकडे एक बातमी आली होती अधिवेशन सुरू असताना की पालघर मधल्या काही खेड्यांवरती गुजरात हक्क सांगतोय. मग यांना माझी भाषा मारायची, यांना आपली संस्कृती मारायची, यांना जमीन गिळायची, यांना मुंबई गिळायची. मग काय ठेवायचं कुठे, जायचं कुठे? मराठी माणसांनी आणि माझ्या कोळी बांधवांनी सगळ्यांनीच, जो मूळ मुंबईकर आहे त्यांनी जायचं कुठे? सगळीकडे खाच खाच सुटलेले. आपण सुद्धा जी काही कामं केले ते आता उद्या परवापासून सुरू होईल, कारण उद्याच बहुतेक आचारसंहिता लावतील. यांना सगळी घाई झालेली आहे. कारण अजूनही घाई एवढ्यासाठी म्हटलो, 3 वर्ष तर झालेत, 3-4 वर्ष महापालिका विसर्जित होऊन निवडणुकीचा अद्याप काही प्रश्न नव्हता असतो. आता घाईने काय घेत आहेत? आपण जे काही आक्षेप घेतलेत मतदार यादींमध्ये, तुम्ही सगळ्यांनी चेक केले का तुमची नावं मतदार यादीत आहेत की नाही? नाही, कोणाचा हात वरती नाही आलेला. आहेत, जिथे आहे होतात तिकडेच आहे. आणि तुमच्या नावावर किती नावं दुबार तिबार काय नोंदले गेलेत का हे बघा जरा. कारण आपण जे म्हणतो मुंबई आमच्या हक्काची, ती हक्काची मुंबई गिळायला तो ॲनाकोंडा बसलेला आहे. अरे आता ॲनाकोंडा म्हटल्यानंतर तुम्हाला पट्टे म्हणून हसताय, बरोबर ना? पण मला एका गोष्टीची गंमत वाटते, मी ॲनाकोंडा कोणाला म्हणतोय? असं तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. आता त्यानं ॲनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? ॲनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे. पण ॲनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची अवलद उत्तर देते. आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहित, मी जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही. म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते. गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर. 2 काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा. पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढायचा नसतो. तुम्ही बघितलं कधी गांडूळ फणा काढताना? एक तर कळणारच नाही नेमका कोणता भाग त्याचा वरती होतोय. काय तोंड येते का शेपूट येते? नाही, मी शेपूट म्हणतोय, शेपूट येते हेच कळणार नाही. त्याला पण कळत नाही, लोकांना पण कळत नाही. पण काय फुटकार टाकण्याचा प्रयत्न करतोय, काय करतोय काय कळत नाही. पण यांना एक लक्षात येत नाहीये की त्यांना हाताशी धरून हे मुंबईचं मराठी पण मारतायत, त्याचे हत्यार म्हणून हे आपल्या गद्दारांना वापरतायत. हे त्या गद्दारांना कळत नाहीये. आपलीच हत्यार आपल्यावरती चालवतायत, आपलीच माणसं आपल्यावरती सोडतायत आणि मुंबईचं मराठी पण मारून टाकतायत, महाराष्ट्र धर्म मारून टाकतायत. आणि मग मुंबई काय गुजरातच्या चरणी तुम्ही वाहून टाकणार, अदानीच्या चरणी वाहून टाकणार? विषय केवळ इथल्या कोळीवाड्याचा नाहीच आहे, कोळी बांधवांच्या जागेचा आहेच, पण विषय हा संपूर्ण मुंबईचा आहे. आज सुद्धा भाषण करताना त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या असतीलच, करायलाच पाहिजे, कारण निवडणूक उद्या आचारसंहिता लागेल. जो कोस्टल रोड आपण केला, होय आपण केलेला आहे कोस्टल रोड. एक पैसा सुद्धा या भाजपकडनं किंवा भाजपच्या सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं मोदींकडनं न घेता आपल्या हक्काच्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून तो कोस्टल रोड केलेला आहे. आणि मला आठवतंय ज्या वेळेला कोस्टल रोड आपण शिवसेनेचं वचन म्हणून जाहीर करणार होतो, तेव्हा मी शिवसेना प्रमुखांची परवानगी घ्यायला गेलो. म्हटलं असं असं कोस्टल रोड आपण करू इच्छितोय, करू शकतो, की जेणेकरून साधारणतः गोराईपासून तो तिथून आता पुढचा भाग होईल, गोराईपासून कुलाब्यापर्यंत तिथपर्यंत थेट माणसं ये जा करू शकतील. मुंबईतला ट्रॅफिक खूप हलका होईल, ट्रॅफिक जाम होणार नाही आणि आजूबाजूला खूप चांगली मोकळी जागा निर्माण होईल. आणि शिवसेना प्रमुखांनी मला एकच सांगितलं, उद्धव एकच लक्षात घे, मोकळी जागा निर्माण होईल चांगली गोष्ट आहे, पण या मोकळ्या जागेवरती अनधिकृत बांधकाम किंवा बिल्डरचा डोळा याच्यावरती पडता कामा नये. म्हटलं मी तुम्हाला खात्री देतो की इकडे असं काही होऊ देणार नाही. मुंबईकरांसाठी इकडे आपण मोठं मोकळं जी काही जागा, आज मुंबईमध्ये जागाच राहिलेली नाहीये, मुंबईकरांसाठी म्हणून तिकडे आपण जागा निर्माण करू. अगदी रेसकोर्स आणि कोस्टल रोड ह्यांना सगळ्यांना म्हणजे रेसकोर्सचे इकडे मोठं उद्यान आणि कोस्टल रोडसाठी मुंबईकरांना कुटुंबियांसमेत मोकळं फिरायला, कोण सायकल करतंय, मुलं बागडतायत, फिरतायत, मोकळी हवा येते, अशी मोकळी जागा ठेवू. हे वचन माझं आहे, हे वचन शिवसेनेचं आहे, हे वचन
अर्ध आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे, पण अर्ध अजून करण्याचं बाकी आहे. आणि आता जर का मुंबई महापालिका त्यांच्या घशात गेली तर तिकडे सुद्धा हा कोळीवाडा तर ते घेण्याचा प्रयत्न करतील, जो आपण घेऊ देणार नाही. पण मुंबईच्या कोस्टल रोडच्या आजूबाजूला होणारी मोकळी जागा सुद्धा हे बिल्डरच्या म्हणजे कोणाच्या घशात? अरे जिथे जातोय चांदा ते बांधा, चंद्रपूर मध्ये गेलो तरी म्हणतात अदानी, इकडे गेलो तरी अदानी, कोल्हापूरमध्ये कोण आहे? कोण हा माणूस? हा काय ब्रह्मराक्षस झालाय? सगळं काय जे उठसुट्टे अदानीकडे देतात, मग माझ्या सामान्य माणसांनी करायचं काय? जी मोकळी जागा दिसली का तिकडे अदानीचा बोर्ड. आज सुद्धा मी बघितलं वरळी मधले 2 भूखंड लिलावात काढतायत आणि लिलाव करून घेणार कोण? मुंबईचा डम्पिंग ग्राउंड अदानीला, धारावी अदानीला, कुर्ला मदर डेअरी अदानीला, मिठागर अदानी, मुलुंडचं सगळं अदानी. म्हणजे काय हे मुंबई आहे का अदानी नगरी करणाऱ्याची? आणि ही कसोटी केवळ माझी नाहीये, ही कसोटी तुमच्या सगळ्यांची आहे. आपली मुंबई, मुंबई आपल्या हक्काची, ही हक्काची मुंबई आपण हातात ठेवणार की त्यांच्या चरणी वाहून देणार हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आज शाखेचं नूतनीकरण झालं, आनंद आहे. पण शाखेचं नूतनीकरण जरी झालेलं असलं तरी शाखेचा मूळ गाभा हा तोच राहिलेला आहे आणि तोच राहिला पाहिजे. या शाखेने आतापर्यंत म्हणजे 68 सालापासून आजपर्यंत अनेक जणांना न्याय दिला असेल, अनेक जणांची भांडणं सोडवली असेल, अनेक जणांना मुलांना शाळेत ऍडमिशन मिळवून दिले असेल, खूप काम केलेलं आहे. आणि हीच तर शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनेची ओळख, शिवसैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी धावून जातो, म्हणून शिवसेना आणि मुंबई हे नातं घट्ट जोडलेलं आहे. हे नुसतं काही लिखापडीचं खातं हे नाहीये की आम्ही काहीतरी तुम्हाला FSI वाढून दिला तर लोक लगेच वेडे होऊन तुम्हाला मतं देतील, TDR दिला म्हणून मतं नाही. माझ्या संकटाच्या काळी जो धावून येतो तो माझा, आणि तो फक्त शिवसैनिक. बाकी यांची चोराची टोळी तर येऊ शकत नाही, चोराची टोळी येऊ शकत नाही. बाकी आहे मुद्दे बरेच आहेत, पण सगळे मुद्दे आज काही बोलण्यासारखे नाही आहेत. आज आपण एका वेगळ्या नाही म्हटलं तरी मूड मध्ये आहोत. तुम्ही सगळ्यांनी माझं खूप छान आनंदाने स्वागत केलं. मला ती टोपी, मला जरा एक क्षणभर भीती वाटली. पारंपरिक कोळी वेश, पारंपरिक म्हणजे काय आणखीन आला म्हणजे इथपर्यंत टोपी जॅकेट वगैरे सगळे ठीक आहे, पण तुम्ही ज्या प्रेमाने माझं स्वागत केलं आणि मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद बघतोय, बस तुमचं प्रेम, ह्या प्रेमाचं पाठबळ हीच माझी कमाई आहे. आणि त्या कमाईच्या जोरावरती मी तुमच्या न्याय हक्कासाठी लढल्याशिवाय राहणार नाही. आणि अजिबात काळजी करू नका. परत एकदा सांगतो, जो कोणी या तुमच्या हक्काच्या जागेला हात लावण्याचा प्रयत्न करेल त्याचे हात आपण कलम केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते कायद्याच्या भाषेत, कारण पोलीस नाही तर म्हणतील की हात छाटायला निघाले नाही. आम्ही कायद्याने बोलतो, कारण कानून के हात लंबे होते तसंच त्यांचे ते कागदावरचे हात, ते हक्क आम्ही कोणाला 1 इंच सुद्धा जागा घेऊ देणार नाही, हे वचन तुम्हाला देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.